स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज ना मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तो कोणता व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी दाखवते. तर चला सुरुवात. तर मोबाईलमध्ये बघून पहिल्यांदा मी काहीतरी ट्राय केलं आहे. म्हटलं जमतं काय बघू, तर खरंच छान जमलं. आणि कोणतीही गोष्ट प्रयत्न केली तर येतेच, हे मात्र तेवढंच खरं. तर बघू शकता तुम्ही छान अशी आपली जी पोटली आहे ती तयार झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही ना म्हणजे जे ओटीचं सामान आहे ते टाकू शकता, भरपूर अशी आहे. तर छान अशी आपली पोटली बॅग तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये सर्व सामान ठेवू शकता. तर आज आपण आहे ना ओटीचा बटवा बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे, अस्तर घेतलेला आहे. तर अस्तर काय आपल्याकडे मॅचिंग नाही आहे, तर याला आता आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे आणि तो गोल आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर आता हा येलो कलरचा आहे त्यामुळे दिसणार नाही. आणि अस्तर हे आपल्याला काही मॅचिंग भेटलेलं नाही, जे आपल्याकडं पीस होता ना त्याचाच आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी करत आहे. आणि याच्यानंतर मी घेऊन येणार आहे गुढीची जी आपली गुढीपाडवा आहे त्यासाठी स्पेशल व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओज नक्कीच बघा. तर आता इथे आहे ना हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. थोडासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा आता कट करून झालेला आहे. दोन गोल कट केलेले आहे आपण, इथे बघू शकता. तर आता आपल्याला पुन्हा पीस घ्यायचा आहे. आता हा साडीचाच पीस आहे, उरलेली साडी होती त्याचा. तर आता उलट पुलट बाजू काही बघायची गरज नाही आधी. आता त्याचे आपल्याला दोन कट करून घ्यायचे आहे, बघू शकता तुम्ही इथे. यालाही आपण दोन कट करून घेणार आहोत. थोडीशी साईडनी वाढच कट करायची आहे, म्हणजे कसं शिलाईमध्ये जाईल ते. कट करून झालेला आहे आपला. तर आपल्याला काठही कट करून घ्यायचा आहे. 3 ते 3.5 इंच आपला जो काटा आहे तो निघत आहे. आता तो काट कट करून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही आता काठ हे आपले कट करून झालेले आहे. आता आपल्याला आहे ना याचा एक एक पार्ट बाजूला करायचा आहे. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवूया आणि आता हा पार्ट आपण घेतलेला आहे. तर याला असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर असं फोल्ड करायचं आहे त्याला. आणि आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. मी आता 3 इंचावरती करते, थोडंसं मोठं घ्यायचं आहे आपल्याला. आता हे असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही.
आता इथं याला आपल्याला जे आहे त्याला लाईनिंग करून घ्यायची, पूर्ण हे ना दाबटीप टाकून घ्यायची याला. तर चला आता मी याला टीप मारून घेते. तर आता याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण आहे ना पिसाच्या वरतून जो अस्तर आहे ते ठेवलं होतं आणि त्याला टीप मारून घेतलेली आहे. टीप मारताना आपल्याला थोडासा जो कोना आहे तो टीप मारण्याचा सोडायचा आहे, कारण आपल्याला आहे ना ती जी वरील बाजू आहे ती आतून घ्यायची आहे, म्हणजेच पलटी करायचं आहे. तर इथं बघू शकता मी थोडीशी जी जागा आहे ती ठेवलेली होती. तर बघा इथं मी आहे ना आता थोडीशी जागा ठेवली होती. तर तिथून आहे ना मी आता ही जी अस्तर आहे ते पलटी करून घेत आहे. तर छान असं पलटी होतं. तर थोडीशी जागा आपल्याला सोडायची आहे आणि टीप मारताना थोडीशी डबल मारली तरी चालेल, कारण कुठेही सुटायला नको म्हणून. आता इथं बघू शकता छान असा आपला राऊंड झालेला आहे. त्या राऊंडलाही आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर काहींना दाबटीप काय म्हणजे माहीत नसतं, तर वरतून जी बाजू आहे ना त्यावरतून आपल्याला टीप मारायची असते. तर आता त्याला दाबटीप मारून घेतल्यानंतर इथे आहे ना दुसरा जो आपण गोल करून घेतलेला होता तो घेतलेला आहे आणि आता त्यालाही आपल्याला आहे ना जॉईंट करून घेतल्यानंतर तसंच पलटी मारायची आहे आणि आपला जो राऊंड शेप आहे तो तयार झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही छान असा आपला यालाही वरून तुम्ही दाबटीप देऊ शकता. आता इथे आहे ना आपल्याला मेजरमेंट घ्यायचं राहिलं होतं, तर मी आता इथे ना गोल असं जे मेजरमेंट आहे ते घेतलेलं आहे. तर 24 बसलं होतं, तर 24 आणि थोडेसे आपल्याला शिवायला जाणार आहे. तर 25पर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. इथं जी म्हणजे लांबी 25 घ्यायची आहे आणि रुंदी तुम्ही 2.5-3 घेऊ शकता. तर इथे ना माझ्याकडून थोडी कमीच झाली होती, तर 3 घेतली तर खूपच ओके होईल. तर इथं बघू शकता पुन्हा आपल्याला आहे ना जॉईंट करून बघायचं आहे की कमी होतं की जास्त होतं ते. तर आता त्यालाही आपल्याला आहे ना टीप मारून घ्यायची आहे. जी वरील बाजू आहे त्या बाजूनेच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि टीप मारल्यानंतर आपल्याला जी नाडी आहे ना ती पलटी करून घ्यायची आहे सुईच्या, किंवा तुम्ही पिनाच्या साहाय्याने याला पलटी करू शकता. तर आता इथं बघू शकता डबल टीप मारून घेते मी, कारण आहे ना हे जो कपडा आहे ना तो जास्त सुळसुळा होता, त्यामुळे ना टीप सुटल्या जात होती. तर इथे याला मी ना पलटी करून घेत आहे. इथं बघू शकता तुम्ही छान असं पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला, जशी आपण नाडी बनवतो तशी. तर इथं छान असं आपलं पलटी झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल तर थोडंसं बारीकच झालं होतं. तर याला जी पुढील बाजू आहे ती दुमडून घ्यायची आहे आणि आपला जो गोल केलेला होता त्यावरती आता हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा आता छान असं मी हे जे आपण नाडी केलेली होती ती जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या त्यामध्ये ना लेस नाही सॉरी आपला जो नॉड आहे ती टाकायची आहे. तर जेवढी बसेल तेवढी, आणि नंतर कट करून पुन्हा आपल्याला आहे ना जो कपडा आहे तो आतमध्ये दुमडून द्यायचा आहे आणि तिथेही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर याला आता दाबटीप द्यायची असते वरतून, कारण जो आपला आतील कपडा आहे तो बाहेर येऊ नये म्हणून. तर आता याला मी जी आपली लेस होती ती लेसच लावणार आहे, कारण दाबटीप द्यायची. तर इथं बघू शकता तुम्ही. तर हा कपडा ना जास्त सुळसुळा होता, त्यामुळे ना जास्त टीप अशी म्हणावी अशी त्याला, कारण ही मिनी पैठणी होती. जर त्याला कडक पैठणीचा कपडा असेल तर खरंच खूपच छान होतं. तर माझ्याकडून आहे ना कपडा चॉईस करताना थोडंसं चुकलं, तर तुम्ही करताना ना थोडासा कडक कपडा घ्या, कारण हा आहे ना साडीच्या पिसातला उरलेला कपडा होता आणि त्यामुळं काटाही थोडासा कमीच आला. त्यामुळं थोडंसं ना कुठंतरी लूज झाल्यासारखं वाटत होतं. तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नये म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. कारण कारण कसं खूप मेहनत लागते आणि ऐन वेळेला ती जी आहे आपल्या जर व्यवस्थित जमलं नाही तर खूप नाराज होतं. तर इथं बघू शकता छान असा राऊंड झालेला आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं की हा सेमी पैठणीचा कपडा आहे त्यामुळं. आणि इथं जो गोल करून घेतला आहे त्याच्या मापानुसारच मी जी लेस आहे ना ती घेतलेली आहे, म्हणजे त्याच्या डबल घ्यायची आहे. डबल आणि थोडीशी तुम्हाला जास्त असली तरी चालेल, कारण ज्या चुन्या आहे ना त्या छान अशा पडतात. तर इथं दोन्ही जे काठ आहे ना ते मी आता जॉईन करून घेतलेले आहे, त्याला दाबटीप देऊन घेतलेले आहे. तर आता ही जी काठ आहे ना हा आपल्याला आहे ना थोडासा दुमडून घ्यायचा आहे पुढील साईडने, कारण तो आपल्याला आहे ना जो गोल आहे त्याला टच करायचा आहे. तर इथं बघू शकता छान अशा आता चुन्या मी पाडून घेत आहे आणि आता हा राऊंड आहे ना पूर्णपणे आपल्याला अशा चुन्या पाडून पाडून पूर्ण करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता छान असा आता काठ आहे ना मी ना ज्याची जी आतील बाजू म्हणजे जी आपली काठाची सुईची बाजू आहे ती खालून घेतलेली आहे आणि जो काठाची आतील बाजू आहे ती वरतून घेतलेली आहे टीप मारताना, म्हणजे व्यवस्थित असं बसेल. तर बघू शकता तुम्ही छान असं आता आपण मी पूर्ण राऊंडला जो आहे ती टीप मारून घेत आहे. तर याला इथं काठही थोडंसं कमी पडलं होतं, कारण आता पीस कसा छोटाच असतो ना आणि पिसाचा काठ तरी किती निघणार. जर तुम्ही साडी म्हणजे एक जुनी आपली साडी असेल आणि त्याची जर शिवलं तर खरंच खूप भारी होतात. तर कोणाला पाहिजे असलं तर मला खरंच नक्की सांगा, मी नक्की शिवून देईल तुम्हाला. या लग्नामध्ये तुम्ही नवरीलाही भेट म्हणून देऊ शकता, किंवा किंवा म्हणजे नवरीला आपण जी नवी नवरी असते तिला ओटी भरण्यासाठी ठेवू शकतो हे. आणि जी आपली डोहाळे जेवण असतं त्यालाही तुम्ही हे बटवा म्हणतात त्याला, किंवा ओटीचं रुमालही म्हणतात. आता प्रत्येकाकडं काय काय म्हणतात ते मला माहीत नाही. तर इथं बघू शकता जो आपण दुसरा गोल करून घेतला होता तोही आपल्याला वरतून जॉईन करून घ्यायचा आहे. जे काठ आहे ते आतल्या बाजूने दाबायचे आहे, जे आपण लेस लावली होती चुन्या पाडून, आणि दोन्ही बाजूंना सारखं म्हणजे
ज्या आतील बाजू आहे ना तेव्हा दोन्ही एकावरती एक ठेवायचे आहे आणि अस्तराची बाजू एक खालून आणि एक वरतून आली पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित असा जो राऊंड आहे तो होतो. तर आहे ना खालचा राऊंड थोडासा आहे ना आपल्याला कमी पडतो, कारण तो आपण चुन्या पाडलेल्या असतात, तर तिथं थोडीशी ना आपल्याला चुनी पाडून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना जो राऊंड आहे तो आपला व्यवस्थित सेट होईल. आणि इथं आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता मी इथं छान अशी तुम्ही याला वरतून लेसही लावू शकता. तर छान असा आता वरतून दाबटीप मी देऊन घेतलेली आहे. तर बघा छान असा आपला पोटली तयार झालेली आहे. आणि आता इथे आहे ना मी जे आपण वरतून नॉड टाकण्यासाठी केलेलं होतं, आता तिथे मी नॉड घालून घेते. तर बघा, आणि याला तर आपल्याला छोटंसं असं कपड्याचंच लटकन करायचं आहे. तर इथं मी लटकनही तुम्हाला करताना दाखवते शॉर्टकटमध्ये. तर आता इथं बघा मी आता नॉड घालून घेतलेली आहे याला छान अशी. आणि आता आपल्याला आहे ना याला छोटीशी अशी लटकन करायची आहे. ते मी चौरसचा आहे ना थोडासा कपडा जो पिसाचाच उरला होता तो चौरसचा कापून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इथे मी लटकनही करून घेत आहे. लटकन केल्यावरती खूपच छान असं दिसतं. तुम्ही काठ जर उरलेला असेल तर काठाचं करू शकता. तर मी काठ माझ्याकडं काय उरलेलं नव्हतं, त्यामुळं माझ्याकडनं मी जो कपडा होता ना पिसाचा त्याचाच करून घेतलेला आहे. आणि आता छान असं मी त्याला आहे ना लटकन करून घेत आहे त्याचेवाले. बघा छान असे लटकन तयार झालेले आहे आपले. आणि लटकन करून घेतल्यानंतर ते आता आपल्याला पलटी करायची आहे. ते लटकन जर तुम्हाला पाहिजे असेल कसे करायचं तर त्याचाही मी व्हिडिओ बनवेल. बघा आता छान अशी आपली पोटली तयार झालेली आहे. आता हिचा असा फायनल लुक तुम्हाला दिसत नसेल. आता याला मी थोडीशी प्रेस करून घेतलं होतं नंतर. आता ही सेमी पैठणी असल्यामुळे याच्यावरती प्रेस पण जास्त काही चालत नाही. तर खरंच करताना ना कपडा छान वापरा, म्हणजे कसं मी एक प्रॅक्टिस म्हणून यावरती करून बघितलं तर खरंच खूप छान जमलं. जर कडक कपडा असता ना तर अजूनच भारी जमलं असतं. तर म्हटलं आपल्याला आधी प्रयत्न करायचा आहे त्यापर्यंत, म्हणजे कपड्याचा पण नाश नको. आणि हे पीस कसं आपल्याकडे पडलेलेच असतात शिवायचे नसेल तर. आणि आता बघा छान अशी जर कडक कपडा असला तर खरंच अजूनच छान होते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइम मी ट्राय केली होती, तर तुम्हाला कशी वाटली माझी पोटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडलाच ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ही बघा आपली पोटली तशी तयार झालेली आहे मस्त अशी. तर बघा पाठीमागनं त्याची अशी फिनिशिंग दिसते. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघत चला. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.